80 किलोमीटर चिखलातून प्रवास करत आम्ही मित्राच्या लग्नाला गेलो आणि तिथे गेल्यावरती मित्राने एवढे एडेचाळे केले की आम्ही पाण्यात पडता पडता वाचलो। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज चाललोय शिरूरला माझ्या एका परम मित्राचं लग्न अटेंड करायला। मग सकाळ सकाळ आपला काळा घोडा काढून मित्राला उचललं आणि निघालो शिरूरच्या दिशेने। रस्त्याची हालत एवढी बेकार झाली होती आणि त्यात नगरमध्ये रोज पाऊस पडतोय, त्यामुळे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता घंटा काही समजेना। चुकून या चिखलात गाडी स्लिप झाली असती ना तर लग्नात सगळ्यात हँडसम मीच दिसलो असतो। रस्त्याच्या कडेला एवढे सुंदर बंधारे दिसत होते की मित्राला म्हटलं चल पाण्यात जरा फोटो काढू। फोटो काढायला निघणारच होतो पण तेवढ्यात पाण्यातला हा एनाकोंडा दिसला। मित्राला म्हटलं गप जाऊ गप येऊ, अजून तर आपले लग्न पण व्हायचेत, नाहीतर हा एनाकोंडा इथूनच आपल्याला वर पाठवेल। सेम रूटला माझ्या दुसऱ्या पण मित्राचं लग्न होतं, त्यामुळे त्याला तोंड दाखवून पुढे निघायला लागलेलो, पण तेवढ्यात आपला काळा घोडा फॉर्च्युनरला धडकता धडकता वाचला। आईच्या गावात जास्त काही झालं नसतं, पण माझा एका महिन्याचा पगार गेला असता त्याला नवीन फॉर्च्युनर घेऊन द्यायला। चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए कट ओवर एक्टिंग की वजह से। त्यानंतर फायनली ऑफ रोडिंग करत दुसऱ्या मित्राच्या लग्नाला पोहोचलो। भाई काही खतरनाक गाडी सजवली आहे यार। गेलो तर मित्राच्या हळदीचा कार्यक्रम चालू होता, म्हटलं तोपर्यंत पोटपूजा करून घेऊ। त्यानंतर एका मिनिटात आपलं ताट फुल झालं, पण मी एवढा हळूहळू खातो की माझ्या शेजारी सगळ्यांचं खाऊन झालेलं पण माझं एकट्याच निवांत चाललं होतं। कार्यालयाच्या मागं एवढं भन्नाट लोकेशन होतं ना की तिथून जाऊच वाटत नव्हतं। त्या पाण्यात अर्धी बुडालेली बोट सगळी बुडवायला माझा मित्र गेला, पण तोच थोडक्यात बुडता बुडता वाचला। त्यानंतर नवरदेव रेडी झाले होते। परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन याचं पालन करत आम्ही त्याला खांद्यावरती घेतलं आणि त्यानंतर चालू झाला आमचा नागिन डान्स। सगळे पोरं मस्त नाचत होते, पण या माणसांचे तोंड पहा, थोडा पण आनंद नाही। त्यानंतर अर्धा तास वरातीत नाचल्यावरती नवरदेवाला गेटवरती उभं केलं। लग्नात आलेली अर्धी माणसं आपली फॉलोअर्स होती। त्यानंतर किलोभर तांदूळ घेऊन आम्ही स्टेजवरती गेलो, पण घाम पुसता पुसता तांदूळ फेकायचेच राहून गेले। त्यानंतर मित्राचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला, त्यासोबत फोटो काढून भावी आयुष्याच्या त्याला शुभेच्छा दिल्या। बऱ्याच दिवसातून क्लासमेटच्या भेटी सुद्धा घेतल्या। आता पाऊस खूप दिसत होता, त्यामुळे लवकर निघायचं ठरवलं, कारण रस्ता काहीच धडाचा नव्हता। त्यानंतर मित्रांसोबत बोलता बोलता रेल्वे गेटवरती येऊन पोहोचलो। 10 मिनिटं वाट पाहिल्यावरती एक रेल्वे आली आणि आयुष्यातून सुखाचे दिवस जसे जातात त्या स्पीडने ती निघून सुद्धा गेली। तेथेच आपले काही फॅन्स सुद्धा आपल्याला भेटायला आलेले होते, त्यांच्यासोबत बोलून डायरेक्ट घरी निघालो। पण अजून पण तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर कशाची वाट पाहताय, करा की राव फॉलो।